गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. घरकुलाच्या नावाखाली घोटाळा, लाभार्थ्यांचा मागमूस नाही, प्रशासनाची झोप उडाली. यावल प्रतिनिधी. यावल तालुक्यातील वडरी येथे घरकुल योजनेत मोठा घोटाळा उघडकीस येत असून या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरांपैकी एकही घर प्रत्यक्षात बांधले गेले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे तुम्हाला देतात. हे झेरॉक्स पण देऊन द्या. आता पुरावा म्हटलं म्हणजे सविस्तर यांच्या जिथं बांधकाम यांनी दाखवलेलं आहे ते दाखवा. आता जे काही 12-13 लोकांचे ते आपण चौकशी करून बघू. आणि त्याच्यातलं जे बाहेरगाव शिफ्टेड आहे यांचं इन्कम 10,000च्या वरती आहे. बरोबर. 9 लोकांच्या व्यतिरिक्त अजून त्यांच्या वडिलांच्या नॉर्मल ते रजिस्टर बघू द्या. घरकुल रजिस्टर हो ना, तक्रारीत म्हटलंय. म्हणजे मग याचा एक्स्ट्राचं तिथं घरकुल घोटाळ्याची फाईल जी आहे ना, ते घरकुलची जी रजिस्टर आहे बघू द्या मला. तिथं 9 लोकांचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. मग वरील सर्व प्रकरणामध्ये सरपंच 9 लोकांच्या बाबतीत म्हटलं. बरोबर. आता बाकीची माहिती नंतर उघड झाली ना, ती त्याच्या वडिलांना दिलेलं आहे, आईला पण दिलेलं आहे. वडील सर्व्हिसला, भाऊ सर्व्हिसला, ट्रॅक्टर नावावरती. मला घरकुलचं रजिस्टर बनवलेलं तिथं. ठीक आहे, मी अर्ज देतो तो. आहे माझ्याकडे माहिती, पण मी विथ प्रूफ बोलणार माणूस आहे. आता रजिस्टर मध्ये त्यांच्या नाव बघावं लागते. माझ्या वडिलांच्या नावावर दिलेलं आहे, मुलाच्या नावावर दिलेलं आहे. बरोबर. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असली तरी संबंधित लाभार्थी सध्या फरार असल्याचे समोर येत आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा वापर घरकुल बांधकामासाठी न करता इतरत्र वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रमोद डोंगरे यांनी केला आहे. यामुळे शासनाची थेट फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक तपासणीत अनेक अनियमितता आढळून आल्या असून लाभार्थ्यांनी नियमांचे उल्लंघन करत निधीचा गैरवापर केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे संबंधित ठिकाणी एकही घर पूर्ण अवस्थेत नसल्याने संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणात जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद डोंगरे व नागरिकांकडून होत आहे. शासनाच्या पैशांचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने वसुली करण्यात यावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी डोंगरेंची मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना पाठीशी न घालता कठोर पावले उचलावीत, अन्यथा अशा प्रकारच्या घोटाळ्यांना आळा बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.